रितेश. टॉस जिंकला गेलाय जलेश्वर वाडेकर. ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत आणि इनॅक्शन मध्ये केतन माद्रे. मोस्ट वेलकम केतन. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज वाकळण या गावाचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये घेऊन गेला असा हार्ड हिटर बॅटर केतन माद्रे, मॅन इन फॉर्म. केतन कांजूरमार्गमध्ये स्वागत आहे. आणि ओरम खेळण्यासाठी देखील केतन या ग्राउंडवरती खूप वेळ आला आहे. त्यामुळे यावर्षी त्यांनी पावसाळ्यामध्ये पहिले 100 रन्स पण त्यांनी कंप्लीट केले. त्यासाठी ती मोठी अचिव्हमेंट आहे. परंतु क्रिकेट खेळलं पाहिजे आणि डाऊन टू अर्थ आहे. खूप फेम दिलं क्रिकेटने त्याला. आणि त्याचबरोबर वडाळ्याचा आता आमचा आशिष केणी. वळत मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन येतो आहे आकिब. स्ट्राईकला आशिष केनी आहेत. वडाळा सहकार नगर त्या परिसरातून देखील एक चांगलं क्रिकेट खेळत असताना अगदी नावा रुपायला आला. रेम्बो वडाळा संघासाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळला. अक्की येतात वरळीचे. पहिला बॉल फ्लिक केला गेला. एक वेगळी ऍक्शन आहे अक्कीची देखील आणि वरळी परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळला गेलाय. आणि इकडे फेकी कांजूरवरून डायरेक्ट विक्रोळीवरून डायरेक्ट कन्नमर नगर आणि तिकडे भागमबाग. मित्रांनो तिकडे जे आतमध्ये उभे आहेत त्यांनी सर्वांनी बाहेर उभे राहा प्लीज. हा थोडा आतमध्ये जा. सुरुवात चांगली केली गेली आहे परंतु पाऊस देखील थोडा हलकासा थांबलाय. 4 रन्स मात्र तिकडे कंप्लीट होत आहेत. स्टार्ट चांगली केली आहे. अंडरआर्म क्रिकेट मग रब्बर बॉल. तुमची स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. मेरिटवर खेळावं लागतं. नजरेचा खेळ आहे. आजचा पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट. मुंबईच्या विविध भागात विविध प्रकारे क्रिकेट खेळलं जातं. मध्ये अंडरआर्म क्रिकेट कुठे टेरेसवर, कुठे टर्फ क्रिकेट, गल्ली गल्लीमध्ये क्रिकेट. इकडे देखील आपण पाहिलं तर वेगळ्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली आणि व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सवर थोडं कंट्रोल करावं लागेल. प्रणित पाटीलला देखील इन ॲक्शनमध्ये पाहू शकतो. आमची डीके आणि त्यांची संपूर्ण टीम या विविध भागातून आज इकडे खेळाडू आले आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले आहेत. अंडरआर्म क्रिकेट कुठे लकवा पद्धतीचं आहे, कुठे टिचकी पद्धतीचं आहे, कुठे अंबरनाथ स्टाईलची एक वेगळी पद्धत आहे, चक्री पद्धतीचं क्रिकेट आहे. ते सर्व खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. या बॉलवर देखील परफेक्ट पिचिंग पाहिली गेली आहे. अख्खी त्या याच्या शोधामध्ये होते अशी एक पिचिंग येणं गरजेचं आहे. लेगबाईच्या रूपामध्ये आपण पाहतो तिकडे रन. सिंगल मिळते. सिंगल डबलचं क्रिकेट देखील खूप इम्पॉर्टंट असणार आहे. बघूया कितपर्यंत टार्गेट सेट होईल. बॅटिंग करत असताना टीम रॉयल महालक्ष्मी. नाम में रॉयल है. लाइफ में रॉयल रहो, लॉयल रहो. या बॉल देखील चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला आहे आणि व्हाईट बॉल. पावसाळी क्रिकेट म्हणजे फार पूर्वी क्रीडा स्पर्धा खूप कमी व्हायच्या परंतु आता क्रीडा स्पर्धेचा देखील क्रेज वाढत चाललाय पावसाळी क्रिकेटमध्ये. आणि विशेष करून मुंबईत पावसाळी क्रिकेट विशेष करून खेळलं जायचं परंतु आता ठाण्यामध्ये क्रेज वाढलाय, नवी मुंबईत क्रेज वाढलाय, रायगड जिल्ह्यात क्रेज वाढलाय, पालघर डहाणू त्या परिसरात रब्बर बॉल क्रिकेटचा क्रेज वाढलाय. रत्नागिरी जिल्ह्यात देखील काही आता क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतील. पहिल्या 2 बॉलमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 10 रन्स खर्च केलेत. अकीला थोडंफार मात्र त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. जलेश्वर वाडेकर, कल्याण डोंबिवली त्या परिसरातून ग्रामीण संघ देखील आणि ग्रामीण क्रिकेटने देखील टेनिस बॉल क्रिकेटला जर पुढे घेऊन जाण्यामध्ये ग्रामीण क्रिकेटचा पण मोलाचा वाटा आहे. मग एक गाव 11 अशा अनेक ज्या तिथे गाव टू गाव मॅचेस होतात तिकडे त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. तिथून पण चांगले चांगले प्लेयर्स पाहिले. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावं लागेल. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत रितेश. रॉयल महालक्ष्मी साऊथ मुंबईची एक स्टारकास्ट आहे. वडाळा, गिरगाव, माझगाव, डिलाय रोड, वरळी
ताडदेव, मुंबई सेंट्रल त्या परिसरातील सर्व खेळाडू अंडरआर्म क्रिकेट त्या परिसरात पण एक पसरलेला गेला आहे. अंडरआर्म क्रिकेटचं एक वेगळं साम्राज्य आहे. प्रत्येक जिल्ह्यात अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. महाराष्ट्रात विशेष करून नजरेचा खेळ आहे. मोठमोठे खेळाडू जे आज ओरम क्रिकेट खेळत आहेत. नक्कीच मग भरत लोहार सरांपासून अगदी संदीप आचार्य, सँडी, दिनू कांबळे जे अंडरआर्म क्रिकेटमधूनच देखील चांगली सुरुवात केली आहे. जे अंडरआर्म क्रिकेट चांगले खेळले अजूनही खेळत आहेत. पुण्यात अख्खी बॉलिंगसाठी या बॉल देखील वेगात टाकलेला बॉल मात्र तिकडे अंगाचा वेध घेतला गेला. एक रन तर कंप्लीट केले गेले. भागम भाग, भाग मिल्का भाग. आणि बघता बघता नो साठी चेक केलं जाईल. मिडल लाईन साठी आमच्या अंपायर्स ऑफिशियल टीम तिकडे चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे परंतु आपण चेक केलं जाईल. केतन मात्रेला देखील आलेले स्क्रीनवर आपण पाहू शकतो. एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आणि स्वतःला प्रूफ केलं त्याने. परंतु ग्रामीण क्रिकेट तो विसरला नाही आहे. केतन आपलं पण स्वागत आहे कांजूरमार्गमध्ये. मोस्ट वेलकम. आणि या ग्राउंडवर ओरम पण तो चांगला खेळला आहे. सो या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. नाईट क्रिकेट देखील एक क्रीडा स्पर्धा ओरमची या ग्राउंडवर होताना पाहिली गेली आहे. इट्स अ नो बॉल. पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती केतन माद्रे श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी गतवर्षी देखील आला होता. पण त्याचं बॅड लक की नॉन स्ट्राईक हेंडला होता आणि रनआउटची ती विकेट. परंतु मुंबईकरांनी ते पण विसरलं नाहीये. हे अंडरआर्म क्रिकेट आहे. 18 रन्स आले धाव फलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर आशिष केणी. या बॉल देखील वेगात टाकलेला बॉल समोर खेळायचा प्रयत्न केला गेला आणि आशिषने जम्प केलं. लॉंग जम्प. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे बघता बघता समाप्त झालाय. रन झाले तब्बल 19 धावा झाल्या धाव फलकावरती. रितेश आणि आशिषने चांगली सुरुवात केली आहे. अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बघूयात कितपर्यंत टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना टीम रॉयल महालक्ष्मी. प्रथम क्रमांक आपण पाहिला तर तब्बल 2,22,222. द्वितीय क्रमांक 1,11,111. तृतीय क्रमांक 55,555. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी, बेस्ट फिल्डरसाठी सायकल आहे. पहिले तर टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अजय येत आहेत. प्रणित पाटील थोडं मात्र कानमंत्र देत आहेत. अंडरआर्म क्रिकेट जर खेळायचं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी केंद्रित करून खेळावं लागतं. परंतु आशिष केणी इझिली मॅच सोडणार नाही आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स झाले धाव फलकावरती. रॉयल महालक्ष्मी मुंबई. पहिला बॉल खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल आहे. रबडी बॉलचं क्रिकेट आपण पाहिलं तर मुंबईत फार पूर्वीपासून इकडे खेळलं जातं आणि आज या क्रीडा स्पर्धेचं 8वं वर्ष आहे. शैलेश पाटील, पराग पाटील, संपूर्ण श्री साई स्पोर्टची टीम. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका दमदार डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. हलकासा बॉल तिकडे थांबलाय. 2 रन मात्र मिळतील. चांगली फेकी गेली तिकडे मात्र बघता बघता 2 रन कंप्लीट होत आहेत.
आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 22. 22 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर समोर उडवला फटका दमदार आहे. थोडा फटका फसताना पाहिला गेला आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. नो मॅक्स मध्ये मात्र बॉल पडतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला टायमिंग चांगलं करता आलं पाहिजे. सुरुवात चांगली केली आहे. बिनबाद मात्र 24 धावा आहेत धावफलकावरती. त्यामुळे 70-80 पाऊस पण थोडा थांबला. त्यामुळे 100 पर्यंत जरी स्कोर गेला तरी दुसरा डाव पण बघायला मजा येईल. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल डबल्स रन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. उद्या देखील सकाळी आपण 9:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग दिलाय. सो मॅच आपल्याला टायमिंग मध्ये चालू करायची आहेत. ज्यांची पहिली मॅच आहे त्यांनी मात्र मित्रांनो इकडे लक्ष द्या, कारण की सर्व मॅचेस आपल्याला वेळेत झालेल्या चांगल्या आहेत. या बॉलवर समोर पुन्हा एकदा फटका फसतोय. स्वतः बॉलर तिकडे फॉलो थ्रू मध्ये जात आहेत आणि येते विकेट. आशिष केणीला बाहेर जावं लागेल. पहिला झटका लागतो आपण पाहिलं तर टीम रॉयल महालक्ष्मी. बॅटर आउट. पहिली विकेट आली आहे. रितेश सोबतीला आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रोहित परदेशी येत आहेत. साऊथ मुंबईत ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले आहेत. फोर्थ स्ट्रायकर संघासाठी देखील ओरम क्रिकेट त्या परिसरात खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. रोहित परदेशी एक युवा खेळाडू आहे. बन ग्राउंडचं क्रिकेट मग फोर्ट कुलाबा त्या परिसरामध्ये बन ग्राउंडचं ओरम क्रिकेट सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. नवीन बॅटर रोहित परदेशी. (26) 26 रन्सवरती एक विकेट गेली आहे. स्कोर बरोबर आहे परंतु एक विकेट गेले बॅटिंग करत असताना टीम रॉयल महालक्ष्मी. महालक्ष्मी हाजी अली सर्व तिकडचे प्लेयर्स या परिसरातून इकडे उपस्थित राहिले गेले. त्या बॉलवर वन बाउन्स मात्र बॉल निघून जाईल. इट्स अ बाउंड्री. चांगलं टायमिंग करत असताना मात्र पहिल्याच बॉलवरती 4 रन रोहित परदेशी. पहिलाच बॉल सफर झाले ऑफ स्टिकला. त्यानंतर फ्लिक केलं. अंडर बॉक्स क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात रोहित. नजर चांगली आहे. बॉल हलकासा बाउन्स झाला आणि तिकडे 4 रनसाठी मात्र ट्रॅव्हल होतोय. 30-30. 30 धावा झाल्या धावफलकावर बॅटिंग करत असताना टीम रॉयल महालक्ष्मी. शेवटचा बॉल पेंडिंग आहे. कल्याण परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटला फार पूर्वीपासून क्रेज राहिला गेला. कल्याण डोंबिवली दिवा इकडे देखील फटका थोडा फसताना पाहिला गेला आणि डॉट बॉल येतो. शेवटचा बॉल. अजयने चांगला स्पेल टाकला ह्या ओव्हरमध्ये. एक विकेट घेत असताना 11 रन्स खर्च केले आणि बघता बघता आपण पाहतो 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक विकेट जात असताना 30 धावा झाले धावफलकावर बॅटिंग करत असताना टीम रॉयल महालक्ष्मी. जय जलेश्वर वाडेकर संघाने टीमने पहिला टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यांच्या विरुद्ध रॉयल महालक्ष्मी अशी ही साखळी फेरी शेवटची मॅच आहे. त्यानंतर अजून एक मॅच आपण इकडे पाहणार आहोत. बॉलिंगसाठी श्रेयस येत आहेत. श्री
3-0 30 लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्रायकेला रितेश. 18 बॉलमध्ये 35-40 रन जरी आले 70-75च्या घरामध्ये स्कोर बघायला मजा येईल. पहिल्याच बॉल वरती 6 से करेंगे सबका स्वागत. सडक पे कडक. रितेशच्या बॅट मधून रॅपिड फटका अँड सम 6. प्रॉपर टायमिंग करत असताना पाहिले गेले रितेशच्या बॅट मधून आपण पाहिलं खोल डब्याचा बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती हेलिकॉप्टर. आज मला असं वाटतं जास्त हेलिकॉप्टर आपण बघितले. आकाश गुरव, दिवेश पारावे, शुभम लोखंडे, करण ठाकूर, करण सोडा आणि आता रितेश. या बॉलवर समोरून बॉल फिरवला. जबरदस्त लेग ब्रेक. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलला मात्र फिरवलं तिकडे आणि येतोय डॉट बॉल. श्रीने मागे टप्पा ठेवला. अंडरआर्म क्रिकेट हेच आहे. पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे त्यामुळे फास्टरचा जमाना आहे, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्पिन बॉलिंग खेळणं म्हणजे सोपं नाही आहे. छोट्या खेळपट्टीवर ते बॉल रीड करणं, एक आतमध्ये एक बाहेर, खूप डिफिकल्ट आहे. 36 रन्सवरती एक विकेट गेली आहे. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल आहे. रॉयल महालक्ष्मी संघ पण मॅच सोडणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ह्या मॅचला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करतील पहिल्या डावामध्ये. इकडे देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मॅटर करतील मात्र या मॅच मध्ये. शांततेत मॅच चालू आहे. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र इकडे थांबून ठेवलं गेलंय. एक डॉट आला पण त्यानंतर 2 वाईट आल्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. श्रेयस, गुड बॉलिंग. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. तिसरी ओव्हर चालू. 39 धावा झाल्या धावफलकावरती. व्हेरिएशन करून चालणार नाहीयेत. मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीयेत. 4 वाईड आले म्हणजे एक बाउंड्री जवळपास आली आहे आणि तब्बल 40 रन झाले धावफलकावरती. अंडरआर्म क्रिकेट धनंजय मात्र थोडं डीके तिकडे त्याला एक्सपिरियन्स मात्र मॅटर करतात आणि खूप इम्पॉर्टंट आहे. केतन म्हात्रे पण देखील थोडं स्ट्रॅटेजी आहे की भाऊ मारू दे त्यांना, आपण पण मारू, पण एक्स्ट्रा रन्स नको टाकूस. इनेक्शनमध्ये केतन, ज्याला पाहण्यासाठी देखील मुंबईकर संपूर्ण भारतामध्ये त्याचा एक वेगळा चाहता वर्ग राहिला गेला असा वाकळांचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर केतन म्हात्रे. या बॉलवर दांडे गोल आणि बॅटर आउट. विकेट टाकण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ स्टिक उडवली आणि तिकडे रितेशला बाहेर जावं लागेल. येथे आपण पाहिलं तर दुसरी विकेट. फटका थोडा फसला, नाही तर मिडल बॅटला लागला असता तर बॉल बाहेर गेला असता, परंतु श्रीने कमबॅक केला आणि श्री स्वतःवर नाराज आहेत की एक्स्ट्रा रन्स आले. चाळीस धावा तर झाले धावफलकावरती. 2 विकेट गेल्यात. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये लालबाग परळचा एक जबरदस्त एक यंग टॅलेंट करण शेंगाळे येत आहेत. अंडरआर्म क्रिकेट त्या परिसरात देखील एक चांगल्या पद्धतीने खेळले गेले आहेत. ओव्हर चालू, थोडं स्पीडअप करा की अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. या बॉलवर व्हाईट बॉल आहे. 5 एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत आले आहेत. स्ट्रायकरला करण शेंगाळे 41 धावा झाल्यात. या बॉलवर फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. पाण्यामध्ये बॉल तिकडे थोडा थांबतोय. पहिला दिवस एक चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहिला गेलाय. 4 दिवस या क्रीडा स्पर्धेच्या शेड्यूल. आजचा पहिला दिवस. आकर्षक ट्रॉफीज आपण देखील पाहू शकतो.
या बॉलवर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. एक रन तर कंप्लीट केली गेली आणि तिकडे क्रिकेटमध्ये फुटबॉल फायनल बाकी अजून अर्जेंटिना आणि स्पेन. सो पहिल्या 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त होतोय. 45 धावा झाल्या धावफलकावरती. पहिला दिवस एक चांगल्या पद्धतीने इकडे पार पडताना आपण पाहिला गेलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. आणि श्री साई चॅम्पियनशिप 2026 हे 8वं पर्व कांजूरमार्गच्या परिवार ग्राउंडमध्ये आपण आहोत आणि ही ट्रॉफी आपण पाहू शकतो. श्री साई चॅम्पियनशिप सीझन 8. एकच वादा, सूर्या दादा आणि बुम बुम बुमरा हे आपल्या ट्रॉफीवरती 2 भारतीय खेळाडू ज्यांनी वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. आणि या 3 पारितोषिकाच्या आपल्या ट्रॉफीज देखील आपण पाहतोय. यावर्षी लक्ष वेधून घेणाऱ्या पाहिल्या गेल्यात. लेट्स प्ले मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळूयात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेत येत आहेत. पहिला बॉल समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसताना पाहिला गेला. 1 रन तर कंप्लीट केले गेले. केतन तिकडे बॉलवरती पोहोचतील. दोन रन मात्र इझिली मिळतील तिकडे. 4थ्या ओव्हरचा खेळ चालू आहे बॉलिंगसाठी अनिकेत. 70-75 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं आहे बॅटिंग करत असताना रॉयल महालक्ष्मी. या बॉलला समोर टाकलेला बॉल मात्र थोडा बीट केला तिकडे आणि म्हणेल तसा बॅटवरती आला नाही बॉल. 1 रन मिळेल. रॉयल महालक्ष्मी संघ थोडा मात्र इथे डगमगतोय कारण की रन्स होत नाही आहेत. पहिल्या हाफच्या दृष्टिकोनात सेकंड हाफमध्ये रन्स होत नाही आहेत, झालेले नाही आहेत. परंतु अजूनही एक मॅच बाकी आहे. 100 रनचा पण रेकॉर्ड तोडू शकतो कुठली पण संघ. 3 दिवस अजून आपल्याकडे आहेत. तो रेकॉर्ड ब्रेक कोण करेल. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल मात्र तिकडे लेग बाय स्वरूपामध्ये सिंगल रन मिळतीये. 4थी ओव्हर देखील थोडी शांत होताना पाहिली गेली आहे. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी पाहिली गेली. पहिल्याच दिवसामध्ये खूप मोठ्या प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहिले गेले आणि उद्या देखील पाहायला मिळते. शनिवारी देखील काही जणांना सॅटर्डे सुट्टी आणि संडेला इकडे हाऊसफुल असणार आहे. यूट्यूबवर देखील अनेक प्रेक्षकांचा आपला प्रतिसाद आहे. आज गुरुवार आहे. आज सुरुवातीचा पहिला दिवस. स्ट्रायकरला रोहित परदेशी. 49 धावा झाल्या धावफलकावरती. 2 विकेट. या बॉलवर सफल झाले. थोडे आतमध्ये येऊन खेळायचा प्रयत्न केला गेला. 22 ओव्हरमध्ये सिंगल रन मिळतीये. गुड बॉलिंग अनिकेत. चांगली बॉलिंग केली अनिकेत आणि 50 धावा होतात कंप्लीट रॉयल महालक्ष्मी. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर करण. या बॉलवर पुन्हा एकदा विकेट टाकलेला बॉल मात्र तिकडे नॉन स्ट्राईक एंडला मात्र चेक केलं जाईल एक बायच्या रूपामध्ये. बऱ्याच दिवसांनी नक्की चेक केलं जाईल. सो बघूयात आपण. तुमच्यापर्यंत कळवू आम्ही रिझल्ट. प्रेक्षकांची देखील गर्दी या क्रीडा स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतीये. आज 8 संघ, उद्या 8 संघ, शनिवारी 8 संघ खेळणार आहेत आणि फेब्रुवारीच्या दिवसामध्ये टॉप 6. लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. एकावन्न धावा झाले धावफलकावरती. 51.
51 धावा झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अजय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल करणच्या बॅटमधून आपण पाहिलं एक झणझणीत षटकार. हा हँडसम 6. हा शेवटच्या ओव्हरमध्ये फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. करणला पण माहिती आहे की रन करावे लागतील. आता मात्र 4th गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्रॉपर टायमिंग करत असताना मात्र इकडे हा हँडसम 6 पाहिला गेला. करण शेंगाळे. वा, नेत्रदीपक फटका पाहिला गेला आणि प्रॉपर टायमिंग केलं. 57 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर वन्स अगेन फटका तर हवेत गेलाय. बॉल निघून जाईल का 6 रनसाठी आणि व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार करणच्या बॅटमधून. दुसरा 6 करण. आजचा दिवस करण आहे. करण ठाकूर आहे, करण सोडा आहे, करण शेंगाळे आहे, अजून एक करण बाकी आहे. करण पाटील पण बाकी आहे. मुंबई गोवंडीचा एक हार्ड हिटर बॅटर. त्यामुळे सर्व करण आज चर्चेत राहिले गेली आहेत. 63 धावा झाल्या धावफलकावरती. 63. अजयचं स्वागत केलंय 2 6 ने. 80 पर्यंत जरी स्कोर गेला तरी मॅच बघायला मजा येईल. परंतु रॉयल महालक्ष्मी साऊथ मुंबईचा बॉलिंग अटॅक देखील जबरदस्त तरी देखील डाव रंगेल. या बॉलर पुन्हा एकदा समोर उडवलाय आणि बॅक टू बॅक हा तिसरा 6 करण. कुछ तो कर करण. आणि करणने केलंय. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिला गेल्या करण शेंगाळे अगदी हलकेच ऑफ स्टिकला सफळ झाले. त्यानंतर स्ट्रेट अँड ग्रेट. इट्स अ 6 करण. 3 बॉल 3 6 आलेत. वा, जबरदस्त बॅटिंग केली गेली. अगदी उलटी कॅप घातली अँड्रू सायमन सारखी. आणि काय मारतोय भाऊ आपला. $69. हा, गुड कॅच. 69 धावा झाल्या धावफलकावरती. जे अंपायर्स देखील पद्मनाभ बाबू सर, चेतन चव्हाण सर, मिलिंद पाचेरने सर, जे ऑफिशियल अंपायर. आणि 69 धावा, 2 विकेट गेल्यात. करण शेंगाळेने पूर्णपणे शेअर मार्केट हलवून टाकलं. या बॉल देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका मात्र दमदार आहे आणि तिथे डबलचा कॉल दिला जाईल. 2 रन तर इझिली मिळत आहेत. फायटिंग टार्गेट पर्यंत तर पोहोचली टीम रॉयल महालक्ष्मी. 71 धावा झाल्या धावफलकावरती. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. मगाशीच मी उल्लेख केला की रन्स होत नाही, परंतु करणच्या मनाला ते थोडं लागलं. भाऊ आम्ही पण आलो एवढं लांबून, तर आम्ही पण थोडं बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. आणि अफलातून बॅटिंग केली आहे. लालबाग परळचा एक जबरदस्त खेळाडू आहे करण. या बॉलवर पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका चांगला आहे तिकडे आणि खेळाडू आहेत. अतुल भोईर तिकडे होते आणि अतुल भोईरने एक जबरदस्त कॅच पकडली गेली आहे. परंतु वेल बॅटिंग करण. खूप चांगली बॅटिंग केली करण यांनी. टायमिंगला 6 लगावत असताना 10 बॉल 24 धावांची एक चांगली इनिंग, टायमिंगला इनिंग खेळले. समोरचा बॉल होता, समोर खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु अतुल भोईर तिकडे होते आणि चांगली कॅच जज केली. बॅटर आउट. बॅटर नरेश येत आहेत. तारदेव परिसरात देखील अंडर बॉक्स देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. नरेश. एकाहत्तर धावा झाले धावफलकावर. शेवटच्या बॉलवर फिनिशिंग टच देईल का नरेश.
शेवटचा बॉल बीट केला गेलाय आणि येते रनआउटची विकेट. 71 धावा झाले धावफलकावर. 72 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. जय जलेश्वर वाडेकर संघाला हा सामना जिंकण्याकरिता 72 धावांचं टार्गेट आहे. श्री साई चॅम्पियनशिपचा आपण पाहिलं तर हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील एक जबरदस्त बॅटल आपण पाहिली गेली आहे. सो बघूयात दुसरा डाव कशा प्रकारे रंगेल यावर देखील संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष असणार आहे. 72 धावांचा पल्ला गाठायचा आहे जय जलेश्वर वाडेकर या टीमला. 72 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 30 बॉलमध्ये 72 करायचे ते 42 धावा वरचढ आहेत. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतो. आणि दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच प्रथमेश ठाकूरजी आपल्यासोबत जॉईन होतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सागरजी मोरे सर. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा शेसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026-2026 सीझन 8 8वं पर्व आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना सध्याच्या घडीला मैदानावरती आपण पाहत आहोत. डाव संपला पहिला. झाल्या धावा 71 करायच्यात 72. 72चं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकरची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. अगदी रॉयल महालक्ष्मी सुरुवातीला बॅटिंग चांगली झाली. एक फायटिंग टोटल सेट केला मी म्हणेन 5 षटकांच्या सामन्यामध्ये, कारण समोर देखील जबरदस्त स्टारकास्ट आहे आणि 2 जबरदस्त आणि अप्रतिम संघांमध्ये एक शानदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेसाई स्पोर्ट्स सोबत जे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले तर तमाम ऑनलाईन व्ह्यूवर्स देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा हा उत्सव जणू काही आपण पाहत आहोत गरजूंच्या मदतीसाठी एक हात मदतीचा वाढवणारी ही स्पर्धा म्हणजे शेसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप. स्पर्धेतून येणारा प्रत्येक घटक, स्पर्धेमध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू आपल्या परीने जितकी होईल तितकी का होईना अगदी गरजूंसाठी नेहमी मदत करतो आणि मदतीच्या हेतूनं, सद्भावनेनं आणि समाज कार्यासाठी खेळवली जाणारी क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा म्हणजे शेसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप. दर्जेदार स्पर्धा शिवेडिट्स. चला आपण या प्रत्येक टीमचे फोटोज अगदी प्रॉपरली आपल्या इंस्टाग्राम पेजवरती ते देखील अपलोड करतायत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा परफॉर्मन्स ते आपल्या इंस्टाग्राम पेजवरती अपलोड करतात. चांगलं कार्य शिवचं देखील सुरू आहे, मेहनत आहे. शेसाई स्पोर्ट्सची संपूर्ण आमची टेक्निकल टीम, त्यांचं देखील कौतुक करावं तितके कमी. फार सुंदर कार्य त्यांचं सुरू आहे. शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील यांची ही संकल्पना. चला डीके बॅटर पाठवून द्या लवकर. फिल्डिंग लावून घ्या लगेच. पंचांना देखील विनंती आपण थोडं स्ट्रिक्ट राहायचं आहे कारण यानंतर अजूनही विनर मधून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. आणि कुणाची वाट बघतायत तो आलाय. केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. महाराष्ट्राचा नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचा बाईक सम्राट म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो केतन मात्रे मैदानामध्ये दाखल होतो. त्याच्या जोडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये अर्धशतकांचा राजा आणि जय जलेश्वर वाडेकरचा महत्त्वपूर्ण खेळाडू अतुल भोईर. एका बाजूने मात्रे, दुसऱ्या बाजूने भोईर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. जबरदस्त मॅच. अगदी टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केतन म्हात्रे. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळणार, त्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. रिक्वायर्ड रेट 14.40चा आहे. प्रति षटकामागे जवळपास 14 ते 15 धावा इथून बनवाव्या लागतील. कठीण नाहीये. या मैदानावरती 100 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात 5 चेंडू ठेवून, आणि त्या संघाला पुन्हा चेसिंग करताना अगदी आपण पाहिलं तर अपयश येताना देखील पाहिलंय. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत या मैदानावरती. आज भरपूर काही गोष्टी घडल्यात, काही हायलाईट करणाऱ्या गोष्टी देखील राहिल्या. चांगले क्रिकेट आज आपण अनुभवलंय. येणाऱ्या उद्या परवा त्यानंतर रविवारी सलग 3 दिवस देखील पुढे अजूनही स्पर्धा आपण पाहतोय. अविरतपणे समाजसेवेच्या हेतून सुरू केलेली ही स्पर्धा आज अखंड महाराष्ट्रभर पसरली, आणि महाराष्ट्राला वेळ लावणारी अंडरआर्म ओपनची ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा 2,22,222 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1,11,111 आणि 55,555 हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. मॅच होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रे एका बाजूनं, ठाण्या वाघ, आणि दुसऱ्या बाजूनं जय जलेश्वर वाडेकर ग्रामीण संघाचा अर्धशतकांचा राजा आणि चौकारांचा बादशाह अतुल भोईर. ग्रीन सिग्नल पंचांचा मॅच ऑन. सामन्याला होते सुरुवात. आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध रॉयल महालक्ष्मी. टार्गेट 72. पहिला बॉल नितीन. पहिलाच बॉल केतनसाठी. यॉक करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. डॉट बॉलची समाप्ती. एका बाजूनं रॉयल महालक्ष्मी संघाचा सर्वोत्तम गोलंदाज नितीन, दुसऱ्या बाजूनं जबरदस्त फलंदाज केतन म्हात्रेला आपण पाहत आहोत. आणि वरुण एस पाटील फाउंडेशन आयोजित मान्सून ब्लास्ट स्पर्धेमध्ये 100 धावांचा देखील विक्रम केतन म्हात्रेने केलेला आहे. यावेळेस दूर ठेवला गेलाय. अवे फ्रॉम द बॉड. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. मागील वर्षी देखील ही स्पर्धा तो खेळला, पण मागील वर्षी अगदी आपण पाहिलं तर हवा तसा परफॉर्मन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळाला नाही. पण या वर्षी मात्र पुन्हा एकदा मोठ्या तयारीनिशी आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर संघासाठी केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. म्हात्रे मारेल का या मॅच मध्ये ते देखील पाहायचंय. ड्राइव्ह केलाय. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हात्रेनं मारलाय. पहिला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कडक शॉट गॅपमध्ये एक्झिक्यूट केला गेलाय. केतन म्हात्रे. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. ड्राइव्ह केला जातोय. आणि अंडरआर्म क्रिकेट अगदी आपण पाहिलं तर प्रत्येकाला क्रिकेट खेळावं लागतं. सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेट पासून प्रत्येकाची सुरुवात होते, पण असं म्हणलं जातं जो अंडरआर्म क्रिकेट चांगला खेळतो तो प्रत्येक फॉर्मॅट चांगला खेळतो. आणि आता चौकार मात्र केतन म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. चांगली बॅटिंग लाईनअप दुसरीकडे आपण पाहतोय. डगआउटमध्ये अजूनही सोनापाड्याची रन मशीन अमोल पाटील, प्रणित पाटील, पत्तू पाटील सारखे त्यानंतर श्री. चांगली बॅटिंग लाईनअप आहे भरपूर. पण आता या दोन्ही ओपनर्स वरती देखील मोठी जबाबदारी आहे. नितीन फ्रंटलाईन बॉलर रॉयल महालक्ष्मीसाठी. यावेळेस देखील दूर ठेवला गेला. फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हात्रे मारलाय. आता मात्र केतन म्हात्रेनं आपले हात खोललेत. बॉल चाललाय कव्हर सीमारेषेच्या पार. ब्रँड ऑफ ऑकलंड ठाणे जिल्ह्याचा ब्रँड सध्या चमकतोय मैदानामध्ये. षटकार. लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. थ्रू दी कव्हर. थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक. 6 धावांसाठी. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे टोटल स्कोर कार्ड वरती आता 11 धावा. फ्रंटलाईन बॉलर आणि अगदी त्याच्या विरोधामध्ये केलेलं आक्रमण. नितीन. पुढचा बॉल पुन्हा केतनसाठी. यावेळेस समोर खेळला गेलाय. 1 रन फार वेगानं पूर्ण केली गेली आहे. अगदी आपण पाहिलं तर केतनची मॅच आहे, आणि ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला एक स्पीड गन म्हणून बुर्दुल गावामधून युवा गोलंदाज देखील पुढे आलेला आहे. भूषण पाटील देखील येत आहेत. स्वागत आहे भूषण पाटील आपलं देखील. मला वाटतं तिकडे संकेत भगत मॅन फ्रॉम दिवा एक जबरदस्त खेळाडू आहे. चांगले पंच आहेत ते देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे.
यावेळेस सोडून दिल्या पुन्हा एकदा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन मिळेल. अतुल भोईर आलाय बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडवर. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना जय जलेश्वर वाडेकरसाठी अनेक विक्रम त्याने केलेले आहेत. 6 बॉल 6, 8 बॉल 8 चौकारांचे विक्रम त्याच्या नावावरती राहिलेले आहेत. धावसंख्या 13. तर डीकेच्या नेतृत्वाखाली आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर श्रीसाई स्पोर्ट चॅम्पियनशिपची स्पर्धा तो खेळतोय. समोर उडवलाय. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. बॉल अडवलाय. रन्स मिळतील जरूर इकडे. 2 धावा इथे मात्र एकवटल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे 15 वरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना पाठलाग 72चा करायचा 15 झालेले आहेत. म्हणजे अगदी सरासरी जी प्रतिषटका मागे राखायची ती पहिल्या ओव्हरमध्ये तरी गाठली गेली आहे. भोईर पुन्हा स्ट्रायकर एंडवर. समोर नितीन. षटक पहिलं करायच्या 72. रिक्वायर्ड रेट 14.33 वरून उतरले आता 13.68 वरती आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये हवा तशा धावा बनलेल्या आहेत. भोईर पुन्हा. यावेळेस नितीनचा बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. वेगाने निघालाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन्ही बाजूंनी आक्रमणाला सुरुवात. ओव्हरची समाप्ती. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 19 धावा बिनबाद धावफलक. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर. फ्लाइंग स्टार्ट मिळाला आपल्या टीमला. एक चौकार एक षटकार मात्रेचा बॅटमधून आपण पाहिला. भोईरनं देखील शेवट गोड केला ओव्हरचा आणि एकंदरीत 2 चौकार एका षटकाराच्या मदतीने या ओव्हरमध्ये 19 आल्यात. चांगली टोटल पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर बोर्डवरती लागले गेले. डीकेला अपेक्षा होती गतवर्षी नशिबानं साथ दिली नाही. तदनंतर रनआउटच्या स्वरूपात गेलेली विकेट. पण आता सुरुवात दर्जेदार झाली आहे आणि आता पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आलेल्या आहेत. ग्रुप मीटिंग थोडी कमी झाली तर बरं आहे, कारण यानंतर अजून एक मॅच मित्रांनो आपल्याला खेळवायची आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे. रॉयल महालक्ष्मी सध्या सिनेमॅटिक अँगलने आपल्याला स्क्रीनवर दाखवलं जातं. एका बाजूला केतन मात्रे, दुसऱ्या बाजूनं अतुल भोईर. मात्रे आणि भोईरची सध्या चर्चा सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 19. पुढे किती करायच्यात चर्चा झाली. स्ट्राईकवरती गेलाय केतन पुन्हा आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 आणि आशिष केनीला आपण पाहणार आहोत. अष्टपैलू कामगिरी करणारा हा गोलंदाज संघाचा सर सेनापती सध्या गोलंदाजी मार्कवरती. सेनापती को गिरा दो सेना अपने आप गिर जाएगी असं म्हटलं जातं. आशिष केनीवरती जर वार केला तर मात्र येणाऱ्या गोलंदाजांवरती देखील थोडा दबाव राहणार आहे. पण आशिष केनी सर सेनापती या संघाचा ती जबाबदारी स्वीकारत असताना एखादी विकेट मिळवेल का आणि या मॅचमध्ये पुन्हा रॉयल महालक्ष्मी संघाचा कमबॅक करून देईल का ते देखील पाहायचं आहे. मॅच चांगली होईल त्यामध्ये कोणतीही शंका नाही. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे आणि अगदी तशीच चांगली मॅच देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. श्रीसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप एक हात मदतीचा. अगदी आपण पाहिलं तर क्रिकेट सोबत समाजकारण आणि अगदी समाजातील प्रत्येक गरजू घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नेहमी श्रीसाई स्पोर्ट्सचा या स्पर्धेद्वारे राहिलेला आहे. षटक क्रमांक 2 ला झाली सुरुवात. आशिष केनी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील आपण पाहतोय समोर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप मध्ये वार्ड ऑफ लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 रन सहजमध्ये. तिसरीचा प्रयत्न नसेल. बॅकअप आहे. धावसंख्या 2 ने पुढे टोटल 21. श्रीसाई स्पोर्ट्सच्या प्रत्येक मेंबरशिप भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर अण्णा आमच्या सोबत सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याच वेळेला आयुष्य स्कोररच्या भूमिकेमध्ये अक्षय कोळी, पुष्पा, विराज असेल, त्यानंतर संतोष असेल, रोहित असेल. प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतली आहे आणि शैलेश पाटील, परागदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची महास्पर्धा जिने आज महाराष्ट्राला वेड लावलंय ती स्पर्धा म्हणजे श्रीसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8. आशिष केनी बॉलिंग मार्कवर. समोर मात्रे. यावेळेचा चांगला बॉल. मात्रेला शांत ठेवलंय. ऑन साईडला जोरदार बॅट स्विंग जरूर होता. मोठ्या बॅकलिफ्टनं मिड विकेटच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. स्ट्रेट विकेट कीपर. डॉट बॉल. आशिष पुन्हा. यावेळेस देखील चांगला बॉल आपण पाहतोय. पायांवरती लागला गेलाय. 1 रन पूर्ण केली जाते आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारे चेंडू केतन मात्रेच्या रडारमध्ये येत नाही आहेत. सुरुवातीला अगदी आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती डबल रन घेतली, तो देखील मिस्टामिंग स्ट्रोक होता. त्यानंतर डॉट बॉल आला. अगदी टप्पा पडल्याच्या नंतर लेग स्टिक वरून चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर निघाला गेला आणि यावेळेस देखील आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर फ्रंट लेग वरती बॉल
हिट झाला आणि तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट केली गेली लेग बायच्या स्वरूपात. भोईर साकिंग इनवर बाहेर होता, भोईरनं ड्राईव्ह केलाय, फटका चांगला ड्रायव्हिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्टेड ऑफरचा स्ट्रोक होता. 2 रन इथे इझिली कंप्लीट केल्या जातील आणि धावसंख्या 2 ने पुढे टोटल 4. सर सेनापती आशिष केनी गोलंदाजी मार्कवरती आला आणि आतापर्यंत त्यानं फलंदाजांना बांधून ठेवलंय. ना चला मात्रे ना भोईर इस ओव्हर में. या ओव्हरमध्ये दोघांनाही शांत ठेवलं गेलं. कोणत्याही प्रकारचा चौकार षटकार मोठा फटका अद्याप तरी आला नाहीये. येणारे 2 चेंडू ठरवतील या षटकाचं स्वरूप कसं आहे. भोईर पुन्हा साकरेनवरती बॉलिंग मार्कवरती, केनी तयार. पुढचा बॉल मिस टायमिंग इट, तरी देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद रब्बर बॉलची आणि अतुल भोईरची आहे. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अपेक्षित नव्हतं की टू एंड वरती बॉल लागल्यानंतर इतका दूरचा प्रवास करेल. 6 धावा मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले बघा, मिस टायमिंग हिट होता, बॅटच्या भरपूर खाली अगदी बॉल लागला आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेलाय. 6 धावा मिळतात. षटकार आलाय आणि धावसंख्या षटकाराच्या मदतीनं पुढे टोटल 30 धावा धावफलकावरती. 30-30. आतापर्यंत मागील 4 बॉलवरती कोणताही मोठा फटका आशिष केनीनं खेळून दिला नव्हता, पण त्यानंतर मात्र षटकार आलाय आणि धावसंख्या पुढे आता 30 वर. चेक कंप्लीट. बाहेर ठेवलं गेल्या, पुन्हा ड्राईव्ह करतोय भोईर देखील. फटका चांगला आहे, 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील इकडे अंकित केल्या जातात. ओव्हरची समाप्ती दुहेरी धावेनं. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16च्या सरासरीने धावा धावफलकावरती 32 बिनबाद 32 धावफलक. आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 5:30 आता वाजत आले. त्यानंतर विनर आणखीन एक मॅच आहे. थोडं फास्ट खेळा प्लीज, विनंती आहे. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या, मॅचला सुरुवात करा. आपण 32 झालेले आहेत. कंट्रीब्युशन 13 धावांच्या 7 बॉलमध्ये केतन मात्रेने दिले. 5 मध्ये 16 भोईर. मंदार येतो गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये शॉक करण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला खेळला गेला, फटका तरी चांगला आहे. 2 रन्स मिळतील सहज. धावसंख्या 2 ने पुढे टोटल 34. 18 बॉल 40 हे समीकरण आहे आणि पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव पूर्ण केली जाते. 17 चेंडू 38 धावांचं समीकरण अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. अर्धा पल्ला पार पाडलाय, अर्धा पल्ला अजूनही पार पाडायचा आहे. 17 मध्ये 38 करायच्या. त्या मॅचमध्ये विजयासाठी आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकरला 72चा पाठलाग. मोठा रनचेस, फ्लाइंग स्टार्ट. दोन्ही बॅटरने, सलामीवीर, फलंदाज दोघेही चांगलं प्रदर्शन करतात अद्याप तरी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये हवी तशी धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. महत्वाचा षटक. मंदार समोर मात्रे. भरपूर बाहेर ऑफ स्टंप पासून खूप दूर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. पस्तीस वर धावफलक 35. मंदार पुन्हा. केतन मात्रे समोर स्ट्रायकर एंड वरती. लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा खराब लाईन आपण पाहतोय. व्हाईट +1 या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये पुन्हा जोडल्या जातील.
धावसंख्या 2 पुढे आता टोटल 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 17 बॉल 35 करायचे आहेत अजूनही या मॅच मध्ये. एक्स्ट्रा अगदी आता मात्र कुठेतरी त्या अतिरिक्त धावांवरती लगाम लावावा लागेल. अतुल भोईर सध्या स्ट्रायकर इनवरती आपण पाहत आहोत. यॉक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑनसाइडला फटका चांगला आहे. डीपमध्ये मिड विकेटच्या दिशेनं 1 रन मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे प्राप्त केल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पण नाही, नकार दिलाय. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. 39 वर आता धावफलक आलाय आणि आता 16 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला या मॅच मध्ये आणि विजयासाठी 33 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू 33 धावांचं समीकरण आहे या मॅच मध्ये. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. आता फिल्डिंगमध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळतात. समोर स्ट्रेट लॉंग ऑन आहे. डीपमध्ये वाडिश लॉंग ऑन आपण पाहतो. मिड विकेट आहे. स्क्वेरिश मिड विकेट देखील ठेवला गेला आहे. एक खेळाडू आपण पाहिलं तर जणू काही मिड विकेटला थोडेसे आत घेतले गेले आहेत. शॉर्ट मिड विकेट आपण म्हणू शकतो. वाईट बॉल पुन्हा. अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणावरती इथे खर्च केल्या जातात. धावसंख्या 40 वर 32 ची गरज आहे अजूनही. अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्रास वरती कुठेतरी लगाम लावावा लागेल. संकेत भगत मला वाटतं शनिवारी इन ऍक्शन मध्ये असतील. या पण मंचावरती स्वागत आहे संकेत भगत आपलं देखील. भूषम पाटील लायगर ऑन साइडला हा देखील स्ट्रोक चांगला आहे. समोर लॉंग ऑनला 1 रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वाडेकर म्हटलं तर नेहमी फिरकीचं माहेरघर राहिलंय आणि सिद्धू पाटील वाडेकर हे देखील श्रीसाई स्पोर्ट्स लाईव्ह सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. मोस्ट वेलकम सिद्धू पाटील. त्यांच्या देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. 3-2 स्वागत आहे सिद्धू पाटील आपलं देखील. 15 बॉल 30. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. अशा चेंडूची नितांत गरज आहे रॉयल महालक्ष्मी संघाला. डॉट बॉल जास्तीत जास्त हाताळायचे आहेत. विकेट इथून मात्र मिळवायचे. बंच ऑफ विकेट. एका दुसऱ्या विकेटनं काम चालणार नाहीये. गुच्छात विकेट येणं भरपूर महत्वाचं आहे पण ते मात्र होत नाहीये सध्या तरी. आपण पाहिलं तर आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी 42 धावांची पार्टनरशिप. दोघांनी चांगले कंट्रीब्युशन दिले. 20-15 14-30 ची गरज. 14 बॉल 30. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगला फटका आहे. फिल्डर कॅच वरती येण्याचा प्रयत्न करत होते. बॉल मात्र गॅप मध्ये निघालाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अतुल भोईरच्या बॅटमध्ये हा येतोय चौकार. अगदी सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेन इथून खेळलं जात आहे. सिंगल डबल चौकार षटकार प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं गेलंय. योग्य वेळेवरती योग्य गोष्ट केली जाते. जिथे चांगले बॉल येतात त्यांना सन्मान दिला जातोय. सिंगल डबल घेतली जाते. एक्स्ट्राज देखील जिथे मिळतात तिकडे थोडं पेशन्स ठेवलं जात आहे. खराब चेंडू आला की चौकार षटकार देखील लगवले जात आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी केली गेली आणि 13 बॉल 26 ची गरज आहे आता या मॅच मध्ये. 13 बॉल 26 शेवटचा बॉल या षटकातला. शेवटचा बॉल अगदी चेक केले गेले पुन्हा. अंतिम चेंडू भोईरसाठी. यावेळेचा फटका जरूर चांगला आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भोईर ऑन फायर. अतुल भोईरच्या बॅटमधनं हा दर्जेदार सिक्सर. षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती आणि षटक क्रमांक 30 झाले पूर्ण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 52-52. पाठलाग अगदी आपण पाहिलं तर करायचा आहे तो 72 धावसंख्येचा आणि 52 धावा धावपटलावरती लागल्या जात आहेत. उर्वरित येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता विजयासाठी 20 धावांची गरज असेल. 10 ची सरासरी प्रति षटकामागे राखत असताना 12 बॉल 20 वरती आले मॅच.
3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 8 बॉल 15 केतन म्हात्रे, दुसऱ्या बाजूला 10 बॉल 30 अतुल भोईर. अतुलने इम्प्रेस केलंय. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये चांगले क्रिकेट अतुल खेळतो. टर्फ क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, 1-4 फॉर्मॅट देखील चांगले खेळतो. त्याच वेळेला अंडरआर्म सर्कल, अंडरआर्म ओपन सगळे फॉर्मॅट खेळतो अतुल भोईर. फार कमी खेळाडू असे आपण पाहतो जे प्रत्येक फॉर्मॅटमध्ये चांगलं प्रदर्शन करतात, ज्यामध्ये KP47 करण पाटीलला आपण पाहतो जो की प्रत्येक फॉर्मॅटमध्ये चांगलं प्रदर्शन करतो. ते ओव्हरआर्म असू दे, अंडरआर्म असू दे, टर्फ क्रिकेट असू दे, 1-4 असू दे, सगळीकडे चांगलं प्रदर्शन आपण पाहतो. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी मार्कवर मानस येतोय. आदरणीय अजयजी मस्कर साहेब यांचं देखील आगमन आदरणीय अजयजी मटकर साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण रंगमंचावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शैलेशदादा पाटील यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. वाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा मिळतीये. 12 बॉल 19 ची गरज असताना यावेळेस फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. सारे म्हणती ज्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या आम्हा योग, आला वाकळ्यांचा तो वाघ आणि केतन म्हात्रे लावतोय आग, असं नेहमी म्हटलं जातं. आग लावतो खेळाडू प्रत्येक मैदानावरती आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावा मिळत आहेत. कडक शॉट. आता 11 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. यावेळेस दूर ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. एक स्माइल केतन म्हात्रेच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते, ज्याचं कारण की पूर्णपणे मॅच आता कंट्रोल मध्ये आली आहे. यावेळेस देखील दूर ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. या अतिरिक्त धाबा कुठे ना कुठे अंगलटी आलेल्या आहेत पूर्णपणे या मॅच मध्ये. एक्स्ट्रास ने पूर्णपणे अगदी आपण पाहिलं तर मॅच एका बाजूला गेली आणि आता आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर संघाने या मॅच वरती आपली पकड मजबूत बनवली आहे. 61 झालेल्या आहेत. 11 बॉल 11 करायचे आहेत. यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल. लाईन मध्ये मिस्टेक कदाचित आहे आणि वाईट +2 या 3 धावा तब्बल इथे मात्र प्राप्त केल्या जात आहेत. संघाच्या सांघिक खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 3 ने पुढे 64. येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. अकरा चेंडू 8. मात्रे मिस टायमिंग जरूर, पण मागे घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जात असताना आपण पाहत आहोत 2 धावेंसाठी. इथून पूर्णपणे मॅच आता आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकरच्या बाजूने झुकलेली तुम्हाला पाहायला मिळेल. अंडरआर्म ओपन क्रिकेट विश्वातील दमदार क्रीडा स्पर्धा आणि त्यामध्ये दमदार प्रदर्शन आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकरचं आपल्याला पाहायला मिळालं. चांगला बॉल आता केतनला शांत ठेवले गेले. या बॉलवरती कोणती धाव नाहीये. टॉस झाला चेंडू. एक्सपेक्ट नव्हतं केतनला की बॉल अगदी इतक्या पुढातून इतका बाउन्स घेईल. 9 बॉल 6. नऊ बॉल 6 ची गरज असताना उंच भरपूर गेलाय आणि केतन म्हात्रेनं सांगितलंय एक हिट और काम फिट. सामना संपलाय. मॅच फिनिश आणि आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकरने जिंकलाय सामना. अभिनंदन. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण लगेच जायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या. शेवटचा बॉल अगदी आपण पाहिलं तर या मॅचचा जो की षटकार टोकला गेला आणि केतन म्हात्रेने आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. लगेच टॉस केला जाईल. त्यापूर्वी सामनावीराकडे देखील आपण वळणार आहोत.
चला अगदी आपण पाहिलं तर फक्त 9 बॉलमध्ये ज्याने 30 धावांची आक्रमक खेळी साकारली, विस्फोटक फलंदाज म्हणून नेहमी ज्याची ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये ओळख राहिली आहे, चौकारांचा बेतात बादशाह अतुल भोईर ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला अतुल भोईर यायचा आपण लगेच सामनावीरची ट्रॉफी देखील आपण तिकडे कलेक्ट करायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण लगेचच. उद्योजक आदरणीय सिद्धीजी शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूयात, मॅन ऑफ द मॅच देखील देऊयात. ठीक आहे, पहिले आपण टॉस करूयात, त्यानंतर अतुल आपण देखील यायचं मॅन ऑफ द मॅच देखील स्वीकारायचे आहे. प्रथम तो टॉस केला जाईल. साई सिद्धी घाटकोपर पॅकर्स एका बाजूला आपण पाहतोय आणि आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. टॉसची प्रक्रिया आपण तिकडे पूर्ण करतोय. आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे. कॉल डीके करतात. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. टॉस जिंकला, वेळ जास्त घेणार नाही, फक्त निर्णय कळवा आपण. क्षेत्ररक्षक घेणार आहे. भरपूर शुभेच्छा तुम्हाला. मॅचसाठी जास्त वेळ घेत नाहीये. दोन्ही टीमला आपण भरपूर शुभेच्छा देऊयात. अतुल भोईर आपण या सामनावीर, मॅन ऑफ द मॅच A7 स्पोर्ट्स कडून अगदी आपण पाहिलं तर स्पेशल बॅकपॅक, त्याच वेळेला देव माझा उमरखाडीचा राजा यांच्यातर्फे आपण पाहिलं तर स्पेशल परफ्यूम आणि श्री साई स्पोर्ट्सची कायमस्वरूपी लक्षात राहील की सुंदर ट्रॉफी देऊन अतुल भोईरला आपण इकडे सन्मानित करतोय. वेल प्लेड अतुल भोईर, अप्रतिम प्रदर्शन. दोन्ही संघांना विनंती लगेच मॅच सुरू करायची आहे. अतुल काय सांगशील या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक जण खेळण्यासाठी उत्सुक असतो, पण तुझी एक्साइटमेंट काय होती आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आता मॅन ऑफ द मॅच देखील मिळते, कसं वाटतंय? नक्कीच ही स्पर्धा खूप मोठीच आहे. आता आम्ही ओव्हर क्रिकेट जास्त खेळतो, पण आम्हाला मोठ्या स्पर्धेत चान्स काय भेटत नाही, पण अंडर क्रिकेट काही करून दाखवतो. ओव्हरऑल काय सांगशील या स्पर्धेबद्दल? कारण या स्पर्धेमध्ये येणारा प्रत्येक निधी जो की गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरला जातो, यामधून कोणताही आर्थिक फायदा आयोजकांचा नाही आहे, यामध्ये कोणताही फायदा त्यांना होत नाही. इथून येणारा प्रत्येक पैसा जो गरिबांच्या मदतीसाठी, ज्यांना गरज आहे त्या गरजूंसाठी वापरला जातो, त्याबद्दल काय वाटते? नक्की जी स्पर्धा बोलली तर म्हणजे मोठीच आहे सर्व, पण पैसा सगळ्यांवर असतं, पण कोण दाखवत नाही, पण हे करून दाखवतात. भरपूर चांगलं वक्तव्य अतुलने केलं आहे. अभिनंदन अतुल. पुढच्या मॅचसाठी तुला देखील भरपूर शुभेच्छा आहे. आणि टॉस इथे कंप्लीट झालेला आहे. आजच्या दिवसातील अंतिम मॅचचा टॉस पूर्ण होतोय आणि मॅचची देखील लगेच सुरुवात करायची आहे. बघा दोन्ही टीम